पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। दोनही पक्ष आपापल्या बालेकिल्ल्यात समान जागा लढवण्याची शक्यता। तर उर्वरित मुंबईत 60-40 फॉर्म्युलानं जागा वाटप होणार, वृत्तसंस्थेचा दावा। दसऱ्याला शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित। ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे। तुमचा व्यापारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही। मनसे नेते संदीप देशपांडे यांचा भाजपावर निशाणा। धनंजय मुंडेंकडून पुन्हा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त। मुंडेंची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना भावनिक साद, तर त्यांच्या विनंतीला मान देऊ अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद। तर मुंडेंना रोजगार हमीचे काम द्या, जरांगेंचा टोला। मराठ्यांच्या नादाला लागाल तर अजितदादांना देखील सोडणार नाही। अजितदादांचा कार्यक्रम लावणार, मनोज जरांगेंचा इशारा। पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजादा फरहानचं मिसाईल सेलिब्रेशन वादात। पहलगाम हल्ल्याची आठवण करून देत संजय राऊत यांची मोदी सरकार आणि बीसीसीआयवर टीका। खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त। आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ। प्रोटोकॉल व्यतिरिक्त जादा पोलीस तैनात। राज्यातील तब्बल 43% महामंडळ तोट्यात, तर 9% महामंडळ ना नफा ना तोट्यात सुरू। धक्कादायक अशी आकडेवारी उघड। 41 मंडळांना 50,000 कोटींपेक्षा अधिक तोटा। मराठा आरक्षण जीआर विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार। मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ। तांत्रिक कारणांमुळे सुनावणीस नकार। जालन्यात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी अज्ञातांनी पेटवली। जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप। गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी।